नमस्कार मित्रांनो, तर माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, मी पण आज पलाटात आलेला आहे. पलाट आमचा डोंगरामध्ये आहे, तर मी पण पलाटावर आलेला आहे मित्रांनो. आमची इथं गावामध्ये जमीन नाही मिळत म्हणून पलाट म्हणजे डोंगरातच आहे पलाट आमचा. तर नारळ फोडायचा आहे म्हणून मी पण नारळ घेऊन आलेला आहे पलाटावर. कसं काय आज आवनी सुरू करायची आहे म्हणून नारळ फोडायचं आहे. नारळ फोडल्याशिवाय आपल्याला भात नाही उकळता येत. भात पण खणून घेतला आणि नारळ पण फोडला. तर शेतामध्ये उतरलं आणि भात खणून घेतलेला आहे. आणि मूठ बघू शकता तुम्ही पण आणि थोडे मूठ खणायची सुरुवात आहे. मग काय आई बोलली का ज्या चिखल करून घ्या. तर चिखल पण करून घेतलं इकडे. चिखल केल्यानंतर आईने आवणी पण सुरू केली आणि थोड्याच वेळात पाऊस पण सुरू झाला. पाऊस सुरू झाला तर चिखल पण करायला मजा आली. चिखल पण करून घेतला इकडे आणि मूठ पण टाकले शेतामध्ये. मित्रांनो, थोड्याच वेळात मी पण इकडे गेलो डोंगरामध्ये भाजी घेऊसत, तर मला पण भाजी भेटली. याला म्हणतात तेरा मित्रांनो. तेरा खायचं मित्रांनो जाम भारी लागते. ही डालीमध्ये खायचं. डालीमध्ये खाल्यावरच जाम भारी लागतो मित्रांनो. चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच काही दाखवणार आहे.